हाय अब्दुल भाई. चलो हे आपले अब्दुल भाई. हाय. हाय. टायगरवाले अब्दुल भाई. पूर्ण कर्व रस्ते आहेत, रोड आहे, कर्विंग आहे पूर्ण. हे बघा आता दृश्य बघा किती पण मस्त दिसत. उपमा 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 उपमा. मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे वाजलेले आहेत 11:15. सकाळचे 11:15 वाजतात. दयम टूबर्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आज आपण या घराच्या समोर मनोजच्या घरासमोर स्ट्रॉबेरी गार्डन आहे, ते जर आपण टूर करूया, तुम्हाला मी दाखवतो. आणि आपली बाईक आहे, आणि परसादची बाईक आणि मनूचं घर आहे. आणि मी आज 2-3 रात्र त्याच घरामध्ये राहिलो. राजेश दादा बरोबर. तर काहीच आहे बघा, आणि इथे स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये आणि टॉमॅटो वगैरे पण लावलेले आहेत. हे बघा टॉमॅटो आणि छानपैकी मस्त फुलं वगैरे आलेले आहेत. हे स्ट्रॉबेरी गार्डन, स्ट्रॉबेरीची आणि स्ट्रॉबेरीज जवळच आहे. खूप सुंदर आहे. बघा असं हे दृश्य बघून खूप छान वाटतं, बरं वाटतं, मन प्रसन्न होतं. हे बघा हा पूर्ण स्ट्रॉबेरीचा माळा. आणि हे मिरची झाड पण लावलं आहे. मिरच्या आल्यात का, मिरच्याची फुलं आहेत, ही मिरचीची फुलं आहेत. आणि पूर्ण माळा आणि कांदा पण लावला मध्ये मध्ये, मला दाखवतो तुम्हाला मी. हे बघा हे कांदा लावला, हा कांदा लावला. काय काय स्ट्रॉबेरीज अशा ग्रीन आहेत, अजून त्या तयार नाहीत. हे बघा हां नाश्ता घेऊन येऊ. काकाने नाश्ता आणलाय आमच्या सगळ्यांसाठी, नाश्ता घेऊन चाललो. ते बघा मध्ये मध्ये कांदा लावलेत. कांदा लावला ना मध्ये, लसूण आहे का? मला वाटलं कांदा आहे. बरोबर पण कांद्याच्या पाते असे असतात ना मोठे मोठे. अच्छा, अरे कांदा नाही आहे, लसूण आहे. हां अच्छा, आम्ही समजवतो कांदा आहे. तर हे सॉरी गाईस, हे कांदा नाही आहे, लसूण लावलेलं बाजूला. आणि मध्ये मध्ये कॅबेज पण लावलं. कॅबेज लावलं. हे बघा. आणि आमचे रायडर्स, अरे येतो ना, इधर आता हो, 1 मिनिट. उपमा 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 उपमा. जब से बना रहे थे गरम नहीं लग रहा था, जब से लेके बना. उपमा खाऊया आणि मग निघूया. उपमावरती ताव मारतात. थँक्यू. अरे लाया क्या चम्मच दे ना. अरे घे रे बाबा, परत मी विसरलो भाई. 2 हवे होते, किती होते? 1. बरकत भाई किधर है? थँक्यू. फ्री समज बॅग के तुला हवा होते ना? दिलेस ना तू? एकच दिला. 2 दिले. हाय फ्रेंड्स, सगळ्यांची पॅकिंग चालू आहे. आपले महाबळेश्वरची पिकनिक आता संपलेली आहे आणि सगळ्यांची पॅकिंग चालू आहे. हे बघा ही आपली बाईक एकदम फुल टूर एकदम तयार आहे निघण्यासाठी. बॅगा बिगा लावून एकदम. हे ट्रम अब्दुल भाईचे, शैलेश, मनुष्य बाईक तयार होतं. आणि हा बरकत. गेअरअप करण्याच्या मार्गावरती. आणि आता रेडी आहोत जाण्यासाठी सज्ज आहेत. हे बघा बघा
आपण पण तयार आहोत आणि बाजूला मस्तपैकी स्ट्रॉबेरीची बाग आणि प्रसादची बाईक. आम्ही चाललो आहे, निघालो मुंबईला. समोर प्राईमवाला अब्दुल भाई आहे. हाय अब्दुल भाई. हे आपले अब्दुल भाई. हाय हाय. टायगरवाले अब्दुल भाई. हाय गाईस. पांचगणीला मी सोडलेलं आहे आणि पांचगणीच्या पुढे आता म्हणजे पांचगणीच आहे. पांचगणीच्या पुढे आता चाललो आहे. आता भाई येईल. पूर्ण एकदम लाईनीने शिस्तीमध्ये चाललेत. किती सुंदर दृश्य दिसतात लेफ्ट साईडला. हे बघा. हो हो हो, खूप छान दृश्य दिसतात. आता मी खाली उतरतोय पांचगणीमधून. हा घाट. हे बघा काय दृश्य दिसतंय, भारी दिसतंय एकदम. इथे कोणता तरी पॉईंट दिसतोय. कुठला पॉईंट आहे बाबा? हे पण टेबल लँड सारखा पॉईंट आहे. इथे लिहिलं असेल, बघूया काय कोणता पॉईंट आहे तो. कौन सा पॉइंट है बा यहाँ पे? पांचगणी पॅराग. इथे पॅराग्लायडिंग होतं पांचगणीचं. झिगझॅग कर गो स्लो सावधान. इथे कुठले तरी पॉईंट आहे. आता वाई पोलीस स्टेशन हद्द सुरू. इथून आता वाई चालू झाला. पांचगणी संपलं आणि हा पूर्ण डोंगराचं दृश्य, घाटाचं दृश्य. हे बघा पुढे बघा काय लाईनी दिसतात गाड्या. सगळ्यांचा प्रवास संपला आहे. आज संडे. आपापल्या घरी जाणार सगळेजण. घाटावरून उतरण चालू आहे तर सांभाळून, घाटावरून पूर्ण गाडी सांभाळून चालवावी लागते. उगाच अनर्थ नको व्हायला कोणताही आणि शिस्तीत गाडी चालवायची. आपल्या ट्रकच्या पुढे जायचं आहे पण बघून जाऊया. समोरून गाड्या आल्या नाही पाहिजेत. हॉर्न देऊन जाऊया. हे भाई लोग किधर चल रहे हैं? पूर्ण घाट उतरून चालू आहे. मजुरांना घेऊन चाललाय ट्रक. गेला मागे आणि आमचे रायडर्स दे दनादन. हा जरा रुंद रस्ता आहे. जरा इथं बरं वाटतंय. अरुंद असेल तर मग थोडा मजा नाहीत बाईक चालवायला. आपल्याला याच्या पुढे जायचं. हॉर्न देऊन पुढे जाऊया. एकदम झिगझॅग वळण आहे तिथे. माणसाला वॉमिट झाली वाटते तिथे. पूर्ण कर्व रस्ते आहेत. रोड आहे. कर्विंग आहे पूर्ण. हे बघा आता दृश्य बघा किती पण मस्त दिसतात. वा 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 वा, मजा आता आहे. मन प्रसन्न होतं सगळं दृश्य बघून. आणि ते पण आपण बाईकवरती राईड करताना किती बरं वाटतंय, मस्त वाटतंय. कारमधून एवढं काय आपण जास्त दिसत नाही. बाईकवरून एकदम पूर्ण छान दिसतं. पूर्ण व्ह्यू एकदम फुल व्ह्यू दिसतो. कार म्हणून फक्त समोरच्या जे डॅशबोर्ड समोर जो व्ह्यू असतो तेवढाच आपल्याला दिसतो.
आणि बाहेर करून तर पूर्ण फुल टू व्ह्यू दिसतो एकदम. बघा इथून बघा. इथे मध विकायला ठेवलं आहे. माहीत नाही ओरिजिनल असते काय असतं ते, पण त्याने मधाचा पोळा आणि सगळं ठेवलं आहे आणि बॉटल्स. काय कार्विंग आहे. भाई मैं क्या करूं, मजा आ रहा है भाई. फर्स्ट टाइम आपण ब्लॉगिंग करतोय गोप्रोमधून. मोटो ब्लॉगिंग, फक्त ब्लॉगिंग नाही, मोटो ब्लॉग. इथे आम्ही हॉल्ट घेतला एक छोटासा. इथे मसाले मिळतात, चटणी, हळद, सगळ्या गोष्टी. हे हळदीचं पॅकेट द्या. कसं आहे ते हे पॅकेट? लहान द्या. किती? अर्धा किलो 140. ठीक आहे. हे आता साताराच्या जवळ येऊ आम्ही. सातारा पुणा रोडकडे लेफ्टला गेलो तर आणि पूर्ण ऊसाचे मळे दिसत आहेत राईट साईडला. पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी. इकडे या बाजूला लेफ्ट साईडला ऊसाचे मळे आहेत. आणि या राईट साईडला कणसं कुठले आहेत काय माहीत नाही. ज्वारी बाजरी कुठलं काय आपल्याला काय त्याच्याबद्दल काय नॉलेज नाही, पण आहेत. थोडासा ऑरेंज पट्टा दाखवला आहे. थोडंसं ट्रॅफिक असणार आहे. नंतर मग सुसाट. एकदा लेफ्ट साईडला गेलो, हायवेला भेटलो, रोड तर मग काय हे नाही, टेन्शन नाही. मग गाड्या कमी असणार, म्हणजे ट्रॅफिक सारखं काय असणार नाही. तर देखील थोडं दिसतंय ऑरेंज सारखं. आताच मॅप्रो, वाईच्या मॅप्रोमधून आम्ही खाऊनच निघालो. हे बघा पूर्ण ऊसाचे मळे, खूप सुंदर दिसतंय. सातारा रोडवरती आलो आहे. मागे गेला तर सातारा 36 किलोमीटर आहे. आणि आता आपल्याला पुण्याकडे जायचं आहे. काय करतोय? गाड्या भरपूर आहेत त्या रोडवरती, म्हणून ऑरेंज दाखवलं आहे. ऑरेंज कलर आहे. आणि आपल्याला बाईकला काय विशेष काय फरक पडत नाही. वेले वेले आहिस्ता आहिस्ता आहिस्ता. हे बघा इथे हॉटेल्स आहेत लेफ्ट साईडला. बापू माणूस, बाप माणूस, विजय लक्ष्मण यादव बापू, काय माहिती काय आहे. सगळे पूर्ण मागे हॉटेल्स गेले खायचे पियाचे.
पुन्हा लेफ्ट. मुंबई 214, लोणावळा 131, 131 आहे. पुणे 70 किलोमीटर इथून. पुढे भोगदा टनेल आहे. भोगद्यामधून फर्स्ट टाइम अपना गोप्रो जाने वाला है भाई. भोगद्यामधून शूट होने वाला है. भोगद्यामधून चाललोय. कुठला भोगदा आहे मला तर आठवत नाही. सही मस्त वाटतंय या बोगद्यामधून. डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे व्हिडिओ बनवून त्यावेळेस मी सांगेन कुठला बोगदा आहे ते. पण आता या बोगद्याबद्दल मला काही जास्त माहीत नाही. साताऱ्याहून पुण्याकडे जाणारा एक आहे हा बोगदा. पण आता मला काही माहीत नाही कुठला बोगदा आहे. पण छान वाटतं आहे बोगदा म्हणून जायला. हा टर्नेल म्हणून जायला छान एक्सपिरियन्स. भारी वाटतं आहे. बाहेर आलो. शार्प टर्न आहे बाबा इथे. वा वा किती छान वाटतं आहे. ट्रमवाले पुढे गेले. टायगरवाले अब्दुलभाई आणि मागून राजेश येतोय. त्याच्या मागे शैलेश प्रसाद आणि बरकत आहेत. पुढे आलो. पण छान वाटत आहे राईड करायला. वाह इधर ब्रेक मारो भाई. आहिस्ता आहिस्ता. रमलिंग रमलिंग रमलिंग. पुण्याच्या जवळ पोचलो आहे. मागे शिरवळला भरपूर ट्रॅफिक होते. ट्रॅफिक म्हणजे भयानक ट्रॅफिक. पूर्ण अंग आतमध्ये ओलं झालं. रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये. गाड्या पुढे जातच नव्हत्या. खूप तासानंतर पुढे पुढे गाड्या गेल्या. आणि आता चांगली हवा लागते. बरं वाटतंय. असं ऑरेंज हे दाखवलं आहे. पण गाड्या चालतात म्हणून मुवमेंट होते म्हणून काय हे नाही. रस्ता पूर्ण खाली नाही आहे. पण गाड्यांचं मुवमेंट आहे. आता पुन्हा येईल. भरपूर उशीर झाला ट्रॅफिकमुळे. भरपूर लोक सुट्टी असल्या कारणाने भरपूर लोक बाहेर फिरायला गेलेत. आता घरी चाललं तसं वाटतंय. कारण भयानक ट्रॅफिक आहे इकडे. रस्त्यावरती गाड्या खूप आहेत. इथे स्ट्रीट लाईट नाही आहेत या रोडला. तर गोप्रो म्हणून असं नाईट विजन कसं दिसतोय काय माहिती. आता जातळी पण रात्र झाली. आता आलं इथं ट्रॅफिक लागलं. परत बोगदा आला. मला वाटतं कात्रजचा बोगदा आहे. बोगदा बोगदा बोगदा. लिमिट इथे 60ची आहे. 60वरती आपण आहोत. नवीन कात्रज बोगदा आहे. बोगदा म्हणून बाईक चालवायची मजा वेगळी असते.
चालले शैलेश आणि आपला बरकत. मोठं उतरण आहे. बोगदा संपला की नाही? संपला मला वाटतं. संपला बोगदा, संपला. कात्रजचा बोगदा संपला. आता पुण्यामध्ये ट्रॅफिक मिळतं काय काय माहिती. बांद्रेच्या पुढे आलोय. हे बघा दिसतंय पुण्याचं मेट्रो. हे ह्या बाजूचं अजून काम चालू आहे. लेफ्ट साईड बांद्रेच्या पुढे. मुंबई सरळ पिंपरी लेफ्ट साईडला, हिंजवाडी लेफ्ट साइड. मुंबई 140 किलोमीटर है. इथून अभी अपन को 140 किलोमीटर चलने का है. गाईज आता हे पुण्यात सुटेल आणि पुढे काय येणार? तळेगाव. तळेगाव येणार. इथे काय एकदम पूर्ण खाली रस्ता आहे. इथे काय विशेष काय ट्रॅफिक आहेच नाही. जितना चाहिए उतना भगाओ. पुढून आता लेफ्टला जायचं इथून. मग तळेगाव नंतर मग लोणावळा. तळेगावला ते एक टोलकडे थोडं ट्रॅफिक मिळेल. हे बघा मुंबई 132, पनवेल 89, लोणावळा 39. देहू रोड पुढे देहू रोड येईल. सही भाई सही. ऐसा रोड चाहिए तो मज़ा आता है बाइक चलाने का. दिसत असेल राईट असेल लाईट आहे स्ट्रीट लाईट आणि दिसत असेल तर बाईक एकदम फास्ट चालवायला हाकायला काय प्रॉब्लेम नाही. मजा येते. स्पीडमध्ये चालू शकतो पण बघून प्रिकॉशन्स घेऊन आणि रायडिंग गिअर घालून. विदाउट रायडिंग गिअर घालून एवढ्या स्पीडने आपण बाईक चालू शकत नाही. फ्रेंड्स तर रात्र पण झालेली आहे. तर आपला हा महाबळेश्वरचा शेवटचा ब्लॉग होता म्हणजे आहे. तर आपण हा इथेच पूर्ण करूया. आणखी काय फक्त राईटच असणार आहे. शेवटी आता घरी जायचं आहे. आणि मस्त राईड झाली, छान झाली, मजा आली, खूप एन्जॉय केलं. ते बघणारच आहेत या ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स हा ब्लॉग इथेच पूर्ण करूया. आणि आपल्या द ट्यूबर्सला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओचा आनंद घ्या आणि कमेंट्स करा. नक्की कमेंट्स करा. काय तुमचे काय सजेशन वगैरे असतील, जे काय तुम्हाला काय वाटत असेल
ते नक्की कमेंट्स करा. आणि हा महाबळेश्वर पाचगणीचा ब्लॉग शेवटचा आपण इथेच पूर्ण करतो आहे. असाच मोठं ब्लॉगिंगमध्येच पूर्ण करतो आहे. स्पेशल का मी बोलून क्लोज करत नाही. ओके गाईज, थँक्यू.